आज नाशिक कळवण महामार्गावरील कोल्हापूर फाटा या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आदिवासी संघटनेने पेसा क्षेत्र भरती करण्यासंदर्भात सर्व आदिवासी बांधवांनी सकाळी 11 वाजेपासून रास्ता रोको केला। शासनाच्या निर्णयाबाबत आज रास्ता रोको करून कळवण नाशिककडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला। सर्व गाड्यांच्या लांबच लांब रांगा यावेळी लागल्याचं पाहायला मिळालं। आदिवासी बांधवांचा अंत बघू नका अशा प्रकारच्या घोषणा देत नोकरी आमच्या हक्काच्या पेसा क्षेत्रात भरती झालीच पाहिजे, कोण म्हणतं येणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही या घोषणांनी परिसर दणाणून सोडला। कळवण महामार्गावरील प्रांत कार्यालय या ठिकाणी सदर पेसा भरती करा या संदर्भात चर्चा करण्यासाठी सर्व परिसरातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या आंदोलनास भारतीय कम्युनिस्ट पक्ष कळवण तालुका तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, सर्व आदिवासी संघटना तसेच आदिवासी पत्रकार बांधव, आंबेडकर विचार मंच कळवण यांनी या मोर्चाला पाठिंबा दिला। यावेळी आदिवासी समाजाचे बेबीलाल पालवी, राम चैरे, मनोहर गायकवाड, सोनीराम गायकवाड, विशाल जोपळे, के गांगुर्डे, जानू पाडवी आदी मान्यवर उपस्थित होते। नाशिक कळवण महामार्गावरती महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाच्या विरोधात आदिवासी संघटनेने पेसा भरती करावा या संदर्भात रास्ता रोको करण्यात आलेला आहे। न्याय दिला नाही तर उद्या आम्ही सगळं ऑफिस सुद्धा बंद करणार आहोत, फक्त दवाखाना सोडून देणार आहोत। मित्रांनो, ही जे मामा करे पुकार, खजाना करे पुकार, अरे जो जमीन सरकारी है वो जमीन हमारी है, जो जमीन सरकारी है वो जमीन हमारी है। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी तुषार बर्डे, नाशिक।